आहे हॉलिडे इन. आपण आत्ता जाऊयात. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला इथला आणि तुम्हाला सर्वांना खूप आवडला. आता आम्ही परत निघालो आहोत. पॅकिंग वगैरे केलेली आहे. आता आमची जर्नी असणार आहे एडिनब्रा टू यॉर्कला. यॉर्क खूप सुंदर सिटी आहे आणि तुम्ही यॉर्कबद्दल ऐकलंसुद्धा असेल. तर आपण तिथल्या काही गोष्टी कवर करणार आहोत. पण आपल्याला ट्रेनने परत जायचं आहे. गाडी येते बेलई. आपल्याला ट्रेनने जायचं आहे आणि ती जर्नी असणार आहे आपली 2.5 तासाची. आणि आमची जी ट्रेन आहे ती सकाळची म्हणजे 11:30ची आहे. आणि आम्ही तिथेच कॉफी वगैरे घेणार आहोत. जेवणाचं जे आहे थोडंसं खाण्याचं ते आम्ही थोडंफार कॅरी केलेलं आहे. तर ही जी जर्नी आहे तुमच्यासोबत शेअर करू आणि आम्ही यॉर्कला कुठे राहणार आहोत हे पण मी तुमच्यासोबत शेअर करणार. आम्ही टॅक्सी बुक केली होती आणि आता आम्ही स्टेशनला पोहोचलो आहोत. आणि आता 1 तास आहे ट्रेनला. आता 10:30 झालेले आहे. 11:30ला ट्रेन आहे. तर आता आम्ही कॉफी घेणार आहोत. थोडंसं खाऊन घेतो, ब्रेकफास्ट करून घेतो आणि त्याच्यानंतर मग ट्रेनची जर्नी स्टार्ट होणार. जसं जपानमध्ये 7-11 आणि कोरियामध्ये 7-11 फेमस आहे, तसं हे M&S फूड UK मध्ये खूप फेमस आहे. तिथे एक सँडविच मिळतं, ते आपलं स्ट्रॉबेरी सँडविच. ते आपण घेऊया. चला, ते स्ट्रॉबेरी सँडविच आम्ही खाल्लं होतं जपानला. ते आम्हाला आवडलं होतं. पण आम्ही इथे परत स्ट्रॉबेरी सँडविच घेतलं होतं. पण ते अजून जपानपेक्षा पण खूप जास्त टेस्टी आम्हाला वाटलं. दुखते ते झोपेमध्ये झालं सगळं. टोमॅटोच आहे आणि वरती संपले का काय? हो ना, आय थिंक संपले वाटतं. संपले वाटतं आय थिंक. इथे हे कोण? हे पण टोमॅटोच. हां, टोमॅटोच संपले बघा, फिनिश झाले. कारण की खूप टेस्टी होतं ते, आपल्याला आवडले होते ना. हो ना. आणि इथे बघा सगळं स्टोर्स आहे इथे वस्तू. हां, तर स्ट्रॉबेरी सँडविच सापडलं बघा इथे. या सेक्शनला होतं. स्ट्रॉबेरी आणि क्रीम सँडविच खूप भारी लागतं. आपल्याला जपानपेक्षा पण हे चांगलं वाटतं ना अजून. त्यामध्ये स्ट्रॉबेरी आणि पिस्ताचा फ्लेवर सुद्धा आहे. पण हे आपलं सिम्पलवालंच ठीक आहे. ठीक आहे, आता आम्ही हे घेतो. ब्रेकफास्ट होऊन जाणार दोघींचा. मनुष गेलेले आहे कॉफी आणायला. खूप टेस्टी आहे. तुम्ही जर स्टेशनवर असाल, म्हणजे तुम्ही ट्रॅव्हल करत असाल आणि या स्टेशनवर असाल ना, तो M&S फूड म्हणून शॉप आहे मनोजने सांगितल्याप्रमाणे. तर तिथून तुम्ही खाण्यासाठी वस्तू घेऊ शकता. तर आम्ही तिथेच मागच्या वेळेस पण इथूनच घेतलं होतं आणि आता पण इथूनच घेतो. कॉफी आली आहे, कॉफी घेतो. फ्रेश वाटणं. सकाळी सकाळी कसं चहाची आणि कॉफीची सवय असली ना तर मग फ्रेश नाही वाटणार. आता इथंचं चहा नाही आहे, पण आता कॉफी आहे. अजून एक सांगायचं राहून गेलं. काल संध्याकाळी आम्ही निघालो होतो ना, संध्याकाळी कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं. तिथे एक आहे ना फूड कार्ट होतं, म्हणजे थोडंसं लांब होतं. 5-6 किलोमीटरने आम्ही टॅक्सीने गेलो. साऊथ इंडियन कार्ट होतं ना, आणि इतकं फ्रेश बनवून देत होते ते. गरम गरम मिरची भजी, परत पोडी इडली, परत इडली सांबार, मैसूर वडा, मैसूर बोंडा आम्ही खाल्लं. आणि इतकं टेस्टी होतं ते, इतकं टेस्टी होतं ना. आणि तिथे ना मसाला चहा घेतला. तसा आपल्या टपरीवर चहा कसा मिळतो, एकदम असा मसाला चहा, एकदम फ्लेवरफुल. तर तसा तो चहा मी 2 कप घेतला. एक घेतला म्हणून म्हटलं मला अजून एक घ्यायचा, कारण खूप दिवसानंतर आपण चहा घेत होतो आणि कॉफी तर इथं घेतोच आहोत. त्या फूड कार्टवर इतकं भारी जेवण होतं, इतकं टेस्टी, आणि थंडी वाढत होती संध्याकाळच्या वेळेस. तर त्यामुळे काय झालं, आम्हाला अशी भूक पण लागली आणि थंडीमध्ये गरम गरम बनवत होते. आमच्यासमोर आहे ना इडली बनवत होते, एकदम स्टीम इडली, आणि त्याच्यावर सांबार गरम गरम. इतकं पोटभर आम्ही सगळ्यांनी खाल्लं आणि भूक पण लागली होती त्यावेळेस.
आणि नॉर्मली आपण बघतो बनवलेलं असतं किंवा पण हे फ्रेश फ्राय करत होते. आपल्याला ते मिरची भजी का भारी होते ना, असं मिरचीचं आपण फ्राय करतो तसं बेसनमध्ये, पण त्याच्यामध्ये ना ते कट करून ते कांदा वगैरे टाकून खूप भारी भारी लागत होतं ते. मनोजने तर ते खूप अगोदर खाल्लं होतं जेव्हा मनोज हैदराबादला होते, पण मी हे ते फर्स्ट टाईम खात होते, तर इतकं मला आवडलं ना. आणि परिबेलाला पण खूप आवडलं. आणि ते छोटे छोटे पण असे होते ना ते चिन्ना कुलू काहीतरी होतं, सॉरी ते पूर्ण छोटे छोटे असे ना आपले मैसूर बोंडासारखे ते वेगळं बॅटर असतं, पण हे छोटं साईजचे असे बॉल्स होते आणि ते पण आहे ना चटणीसोबत खायला खूप छान लागतं. त्याच्यावर पण ती त्यांची चटणी वगैरे टाकून. तर कालचा दिवस इतका असा मस्त गेला ना. काल आम्ही दिवसभर फिरलो. आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे, इथे ना खूप जास्त रेस्टॉरंट्स आहेत, म्हणजे वेगवेगळे म्हणजे जॅपनीज रेस्टॉरंट आहे, कोरियन रेस्टॉरंट आहे, परत टर्किश रेस्टॉरंट आहे, इंडियन रेस्टॉरंट आपल्याला खूप बघायला मिळाले. स्ट्रीट फूड क्वालिटी खूप छान, टेस्ट खूप छान. आणि भरपूर जण म्हणतात कोमलताई तू पुढचं दाखवतच नाही, पण तुम्हाला खरं सांगू का, जेव्हा आम्ही ना आम्हाला खूप भूक लागलेली असते आणि आम्ही जेव्हा जेवण करायला जातो ना, आम्हाला असं वाटतं नाही आता त्यावेळेस तरी ना थोडंसं अवॉइड करू. पण आपण आहे ना नॉर्मली जेव्हा इथे येतं ना, तर खूप सारे ऑप्शन्स आपल्याला बघायला मिळतात. तरी पण मी थोडंफार ना दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि UK सगळे म्हणतात UK ना तुमचं तिथलं फूड ट्राय करा, तर इथे ना फिश अँड चिप्स आहे त्यांचं मेन फूड, म्हणजे जे फेमस फूड आहे ते आम्ही खात नाही ना, आम्हाला ते एवढं आवडत नाही. पण मग इथे आल्याच्यानंतर इंडियन रेस्टॉरंट खूप आहे, बेटर क्वालिटी आहे, टेस्टी फूड आहे, तर आम्ही ते जास्त खाण्याचा प्रयत्न करतो आणि आम्हाला आवडलंसुद्धा. तर हे सांगायचं होतं. आणि आम्हाला सेंट्रल लंडनला एवढा चांगला एक्सपिरियन्स नव्हता आम्हाला फूडचा. आम्ही खाल्लं पण एवढं काही टेस्टी वाटलं नाही, पण इथे बेटर क्वालिटी आहे. तर आता कॉफी घेतो, अर्धा तासामध्ये ट्रेन आहे. आमचा ब्रेकफास्ट झाला, कॉफी घेतली, तिथे प्ले एरिया पण होता, परिबेला खेळत होत्या तिथे. आणि आता प्लॅटफॉर्म नंबर 8वर आपल्याला जायचं आहे, खालीच आहे. आणि आता तिथे आपली ट्रेन येणार आहे. ही ट्रेन लागली आहे. आणि ही ट्रेन जाते यॉर्कला. भरपूर जणांनी सजेस्ट पण केलं होतं का ग्लासगोला पण जाऊन या, पण आम्हाला ॲक्च्युली तिथं नव्हतं जायचं, आम्हाला यॉर्क सिटी चांगली वाटली त्यापेक्षा. आणि इथे रिझर्वेशन, चला हां रिझर्वेशन अगोदरच केलेलं आहे, त्यामुळे टेन्शन नाही. 4 सीट आहेत समोर, दोन म्हणजे फॅमिलीसाठी आहे, 4 लोकांसाठी. आणि मी विंडो सीटचे तर बसले, तुम्हाला बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवता येईल. आणि कम्फर्टेबल एकदम ना. म्हणजे रिझर्वेशन फक्त यॉर्कपर्यंत आहे. हो, त्याच्यानंतर फ्री राहील जर कोणाला बसायचं असेल तर. बसू शकतो. म्हणजे आमचं जेवढं रिझर्वेशन आहे तिथपर्यंत हे बुक आहे. आणि आम्ही उतरल्याच्या नंतर मग त्याचं तिथून यॉर्कपासून जर पुढे जर त्याचं रिझर्वेशन असेल मग त्याची सीट असेल असं. किंवा फ्री असेल तर कोणी बसू शकतं. पण मोस्टली जेव्हा तुम्हाला असं ट्रॅव्हल करायचं असं रिझर्वेशन करा, कारण ते सांगता येत नाही का तुम्हाला सीट मिळणार का नाही, आहे ना. रिझर्वेशन London King's Cross. हे पहिलं स्टेशन लागलेलं आहे. अजून आम्हाला 1.5 तास आहे पोचायला यॉर्कला. किती शांत आहे हे स्टेशन किती शांत आहे, लोकच नाही जास्त. हे बॅसल स्टेशन आलेलं आहे. यॉर्क स्टेशन आलेलं आहे आता 1-2 मिनटामध्ये. आता आम्ही उतरू, 2.5 तास लागलेले आहे बरोबर. चला बॅग्स वगैरे घेतो काढून आम्ही. वेलकम टू यॉर्क.
यॉर्क स्टेशन आहे. सारखेच दिसतं ना. सर्व स्टेशन सोडले. चल बेला इथे बाहेर जायचं आपल्याला. टॅक्सी बघायची आहे. टॅक्सीने जाणार आहोत आम्ही. सो टॅक्सी आलेली आहे. ठीक आहे बाय. बरी बेला चला. चल बस बरी बेला चला जा ना चल. दोघींच्या मध्ये बसते मी. आहे हॉलिडे इन. आपण आत्ता जाऊयात. तर ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे या हॉटेलमध्ये. जसं मागच्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो ना लंडनला तिथे. हा ब्रेकफास्ट एरिया आहे आमचा. हो आता चाललो आहोत. पण हॉलिडे इनचा ब्रेकफास्ट चांगला असतो. मी जरी जातो ऑफिसच्या थ्रू म्हणून जातो नेहमी बिझनेस मीटिंगला. तर मग तिथला ब्रेकफास्ट प्रेस केलं होतं तू माहिती आहे म्हणून ना. किड्स एरिया आहे. मग पहिले आपण चेंज करतो मग आपण बघतो. ऑलवेज एनर्जेटिक असतात नाही का खेळायला. म्हणजे दमतच नाही दोघी. झोपत पण नाही आणि लेट झोपते. हां एकदम एनर्जेटिक असतात. म्हणजे दमतच नाही. किती पण चाला दिवसभर चाला दिवसभर खेळा पण एकदम त्यांना म्हणजे एनर्जी असते त्यांना खेळण्यासाठी. हा बोल बोल. हां तर स्कूल टाईम असेल ना दीदी 9ला झोपते आणि दीदी 6:15ला उठते. गुड. तुझं काय तू तर उठत नाही. चला बाबा चला. त्याला पटकन तुम्हाला आमची रूम दाखवून देते. हा एंट्रन्स आहे आणि इथे एंट्रन्स आलेलं आहे. इथे मिरर आहे आणि इथे लगेच शावर एरिया आहे. तिथे बाहेर आहे. हे बघा हा शावर एरिया आहे. टॉयलेट आणि हा शावर एरिया. त्यानंतर इथे 2 बेड आहे. फॅमिली रूम आहे हा. आणि इथे छोटंसं वॉर्डरोब आहे कपडे वगैरे ठेवण्यासाठी. एक छोटासा टेबल आहे आणि इथे कॉफी वगैरे ठेवलेली आहे. कॉफी वगैरे घ्यायची असेल आपलं आयर्न वगैरे करेल. हो आणि इथे कॉफीचं सगळं ठेवलेलं आहे. मिल्क वगैरे ठेवलेलं आहे ऑलरेडी त्यांनी. आणि इथे बघा व्ह्यू दिसतो मस्त. स्ट्रीट आहे समोर. आणि आता आम्ही इथे पण एक मिरर आहे. आता रेडी वगैरे व्हायचं असेल तर इथे. आणि लॉकर पण येते. आता फ्रेश होतो. सगळ्या बॅग्स आहे त्या व्यवस्थित ठेवते. इथे टी व्ही पण आहे. टी व्ही आहे हो. लगेच कार्टून बघायचं काय करू. तर असा हा आमचा फॅमिली रूम आहे. आता थोडा आराम करतो फ्रेश होतो. हे जे ट्रॅव्हलचे दिवस आहे आमचे इतके पटकन जात आहे. आम्हाला अजिबात कळत नाही आहे.
म्हटलं जेव्हा जायचा विचार केला होता तर मग अगोदर आपण म्हणतो ना अगोदर आहे ना लंडन फिरू हे ते मग मॅच बघू. आता मॅच पण बघून झाली आमचं बाकीचं सगळं ते कवर पण झालं आणि एक एक करून तुम्हाला सगळं दाखवलं. त्याच्यानंतर मग आम्ही स्कॉटलँडला गेलो ते पण सगळं कवर झालं. आता आम्ही विचार करत होतो का स्कॉटलँडनंतर आहे ना कोणत्या सिटीला जायचं. तर मग मनोजने सांगितलं आता तुम्हाला असं वाटतं यॉर्कला काय आहे तर मनोजने सांगितलं यॉर्कला खूप सुंदर सुंदर प्लेसेस आहे कोमल बघण्यासाठी. ग्लासगोवचं पण आपण विचार केला होता पण मनोजने सांगितलं का आपण ऑलरेडी ना स्कॉटलँडचं बघितलं ना तर थोडंसं सिमिलरच असणार कोमल तिथे. तर म्हणून आम्ही ते कॅन्सल केलं ग्लासगोवचं आणि मग आम्ही यॉर्कचा विचार केला. आणि यॉर्क जेव्हा आम्ही सर्च केलं ना तर व्हिडिओमध्ये बघितलं ना का यॉर्क कशी सिटी आहे ते ॲक्च्युअलमध्ये ना खूप 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 सुंदर वाटली आम्हाला ती सिटी. तर आम्ही विचार केला चला मग आता आपण यॉर्कला जाऊया, यॉर्क आपण एक्सप्लोअर करूया आणि म्हणून मग डिसाईड झालं. आणि 2 तासाची जर्नी नव्हती ही 2.5-3 तासाची जर्नी होती. थोडा वेळ मी झोपले, मला ना झोप यायला लागली होती आणि त्यानंतर फायनल आणि जवळच आहे हॉटेल. मला असं वाटतं 5 मिनटाच्या अंतरावरच आहे एकदम स्टेशन बाय टॅक्सी. आणि जवळ असल्यामुळे कसं स्टेशनला पण जायला एकदम इझी पडतं, टॅक्सी पण लवकर मिळतात आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायला एकदम सोपं जातं. आता आम्ही विचार करतो कुठे जायचं आहे कारण की आम्ही काय करतो जेव्हा पण आम्हाला ट्रॅव्हल करायचं असतं ना तर एक सिटी जर आम्हाला एक्सप्लोअर करायची असेल ना तर एका दिवसामध्ये आपल्याला कोणत्या प्लेसेस व्हिजिट करायचे आहे तर ते आम्ही मेन्शन करून ठेवतो. मग त्यानुसार मग आम्हाला त्या प्लेसेस व्हिजिट करता येतात आणि सगळ्या कवर होतात त्या प्लेसेस. तर तसंच आपल्याला ना मॅनेज करावं लागतं, तसंच आपल्याला ही ट्रिप ठरवायची असते. अदरवाईज जर आपण प्लॅनच केलं नाही कुठं व्हिजिट करायचं किती प्लेसेस करायचं असं ठरवलं नाही तर मग ते पूर्ण कवर करता येत नाही. म्हणून तुम्ही बघितलं असेल आम्ही परिबेलाला घेऊन एवढ्या सगळ्या प्लेसेस व्हिजिट करत असतो. तर असं थोडक्यात मला तुम्हाला डिटेलमध्ये सांगायचं होतं. आणि हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला स्कॉटलँड टू यॉर्कचा मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.